तुमच्या आरोग्यासंदर्भातील खूप महत्त्वाची बातमी आहे। तुम्ही रोज विविध पदार्थांच्या माध्यमातून खात असलेल्या मिठात आणि साखरेमध्ये प्लास्टिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। म्हणजे तुमच्या पोटात रोज प्लास्टिक जाते। हे कशामुळे होतंय? यामुळे काय दुष्परिणाम होणार? कुणाच्या संशोधनातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे? पाहूया या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। तुमच्या मीठ साखरेत प्लास्टिक। सर्व कंपन्यांच्या मीठ साखरेत प्लास्टिकचे कण। एका संशोधनात धक्कादायक माहिती समोर। मीठ साखरेशिवाय तुमचा आमचा दिवस जात नाही। साखरेशिवाय चहा नाही आणि गोड पदार्थही नाहीत। तर मिठाशिवाय तर कोणताच खाद्यपदार्थ केवळ अशक्य। आता तुमच्या मनात विचार आला असेल, यात नवल काय? हे सारं तर जगजाहीर आहे। पण थांबा, कारण तुम्ही खात असलेलं मीठ आणि साखरेमध्ये प्लास्टिक आहे। हे ऐकून तुम्हाला धक्का बसला ना? तुम्ही बरोबर ऐकलंय। तुमच्या मिठात आणि साखरेत प्लास्टिक आहे। मग तुम्ही देशातल्या कोणत्याही कंपनीचं किंवा ब्रँडचं मीठ खात असाल तरी ते प्लास्टिक मुक्त नाही। आणि याला साखरही अपवाद नाही। म्हणजे तुमच्या पोटात रोज प्लास्टिक जातंय। हा दावा आम्ही केलेला नाही, तर दिल्लीतल्या टॉक्सिक लिंक या संस्थेच्या संशोधनात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। या संस्थेनं टेबल मीठ, रॉक मीठ, समुद्राचं मीठ आणि स्थानिक कच्च्या मिठासह 10 प्रकारच्या मिठाचं संशोधन केलं। त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत। मीठ साखरेवर टॉक्सिक लिंक संस्थेनं संशोधन केलं। मीठ आणि साखरेच्या नमुन्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक आढळून आलं। फायबर, पेलेट्स, फिल्म्स आणि तुकड्यांसह वेगवेगळ्या स्वरूपात हे प्लास्टिक आढळून आलंय। या मायक्रोप्लास्टिकचा आकार 0.1 मिलीमीटर ते 5 मिलीमीटर इतका असतो। आयोडीन युक्त मिठात मायक्रोप्लास्टिकचं सर्वाधिक प्रमाण आहे। मिठात 6.71 ते 89.15 तुकडे प्रति किलो मायक्रोप्लास्टिक आढळून आलंय। तर साखरेत 11.85 ते 68.25 तुकडे प्रति किलो मायक्रोप्लास्टिक आढळलंय। ऑर्गॅनिक मिठात प्लास्टिक कमी सापडलंय। या मायक्रोप्लास्टिकचा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो। त्यामुळे यावर संशोधन करण्यात आलं। यासाठी संशोधकांनी मीठ आणि साखरेचे विविध नमुने तपासले। यात ही धक्कादायक माहिती समोर आली है। जब हमने एक टेस्ट किया था माइक्रोप्लास्टिक्स का रिवर वाटर में, तो उसमें भी बहुत माइक्रोप्लास्टिक्स मिला है। और सिर्फ हमने नहीं किया है, और भी सारी संस्थाएं और रिसर्च इंस्टीट्यूशन इस तरह की रिपोर्ट ला रही हैं बार बार से कि माइक्रोप्लास्टिक्स की मात्रा समुद्र में और जल में काफ़ी हद तक इसकी मात्रा बढ़ रही है। आपण दररोज साखर आणि मिठाचा वापर करतो, पण त्यामध्ये लहान अदृश्य प्लास्टिकच्या तुकड्यांचे प्रमाण वाढत आहे। हे मायक्रोप्लास्टिक्स आपल्या डोळ्याला दिसत नाही, पण आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात। ही परिस्थिती आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे, कारण हे सूक्ष्म प्लास्टिक आपल्या शरीरात जाऊन विविध आजारांना आमंत्रण देऊ शकतात। मायक्रोप्लास्टिकचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो। याआधी आईच्या दुधात आणि गर्भातल्या बाळांमध्येही मायक्रोप्लास्टिक आढळलंय। मायक्रोप्लास्टिकचे कण अन्न, पाणी आणि हवेतून माणसाच्या शरीरात प्रवेश करू शकतात। मात्र आता थेट मिठातून हे प्लास्टिक शरीरात जात असेल तर यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे, कारण सवाल तुमच्या आमच्या आरोग्याचा आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।